नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय एका नवीन कॅरेक्टर वरती आहे। टायटल आणि थंबनेल वरून तर तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल मंडळी की आजचं पॉडकास्ट कोणावरती आहे। नुकतेच हे जोडपं पण पंचवार्षिक स्कीम मध्ये सहभागी झाले आहेत। यांच्याकडे पण कंटेंट सॉरी बाळ जन्माला आलं आहे। आता आपल्या प्रथेप्रमाणे आपण यांचा बारसा करूया। या ज्या काकू आहेत ना, खरं म्हणजे यांचं नाव आणि आपल्या वांगेवाल्या काकूंचं नाव सेमच आहे। त्यामुळे मला समजतच नाही आहे की यांना आता काय नाव देऊ दुसरं। त्यांच्या मिस्टरांचं नाव पण असं आहे ना की काही बोलूच नाही शकत मी। त्यामुळे यांचं जे लास्ट नेम आहे त्यावरून मी यांची नावं ठेवली आहेत, ती म्हणजे बावळेबाई आणि बावळे बाबा। तुम्हाला जर मंडळी आणखीन छान छान नावं यांच्यासाठी सुचत असतील ना तर नक्की मला कॉमेंट करून सांगा हा। आपण नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये यांचं नामकरण करू, पण आजसाठी यांना बावळे बाबा आणि बावळेबाईच बोलते मी। तर मंडळी, पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, खूप दिवसांपासून ना मला कॉमेंट्स येत होत्या की या गबाळ बावळे बाईवरती पॉडकास्ट कर, हिच्यावरती रिॲक्शन दे। पण काय आहे ना, ही बावळे फॅमिली, वीक संजू दादाची फॅमिली, विनू कांचावरेची फॅमिली यांचे व्लॉग्स बघवतही नाहीत मला, म्हणून मी सहसा अवॉइडच करत होती यांच्यावरती पॉडकास्ट करायला। पण काय आहे ना, ह्यांनी पण पंचवार्षिक स्कीम मध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा लाभ उचलताय ते। खरं म्हणजे मागे बघा तो प्रेग्नेन्सीचा प्रँक करत होते ना खूप लोक, तर ह्या बिंडोक जोडप्याने ते सिरियसली घेतलं। कसलाच मागचा पुढचा विचार न करता या लोकांनी त्या प्रँकला मनावरती घेतलं। यांना वाटलं सगळेच आता प्रेग्नेन्सी बोलून व्ह्यूज कमवतायत, पैसे छापतायत, त्यामुळे यांनी पण तसंच केलं। पण शेवटी काय झालं, यांना समजलं की खूप लोकांनी प्रेग्नेन्सीचा प्रँक केला होता आणि हे त्या प्रँकला खरं समजले होते, त्याच्यामुळे हे बळी पडले। तसं बघायला गेलं ना तर हे दोघं पण लहान मुलांपेक्षा कमी नाही आहेत। बावळेबाईंच्या तर नुसतं छोट्या छोट्या गोष्टींवरून डोळ्यातून गंगा जमुना वाहत असते। एक नंबरची रडूबाई आहे ही, काही झालं की नुसतं शेंबड्यासारखी रडत बसते। आणि हे सावळे बाबा तर काय बाबा, टिकटॉक वरती आधी व्हिडिओ बनवायचे। यांच्यासाठी जेव्हा घरचे स्थळ बघत होते ना, तेव्हा मुलीकडची मंडळी जेव्हा यांच्या घरी यायचे तेव्हा यांच्या आईने रिंग लाईट वगैरे जे काही व्हिडिओ बनवायला सामान लागायचं ना ते लपवून ठेवलं होतं। का तर तेव्हा यांच्या घरच्यांना पण लाज वाटायची यांच्या फालतूपणाची। पण आता घरच्यांना पण समजलं आहे ना, असा फालतूपणा केला की डॉलर्स मिळतायत, त्याच्यामुळे ते पण आता यांच्या फालतूपणामध्ये सहभागी होत आहेत। बावळेबाईंना पण सुपारी फुटल्यानंतर समजलं की तिचा होणारा नवरा रील स्टार आहे। ही जी टिकटॉकची घाण आहे ना, ती टिकटॉक बंद झाल्यावरती लगेचच युट्यूब वरती आले कचरा करायला। यांचे सुरुवातीचे व्हिडिओज काय तर घरात बसून मिरची खाण्याचा चॅलेंज, आमरसला फोडणी देण्याचा चॅलेंज, निब्बा निब्बी चाळे करण्याचा चॅलेंज, एक दिवस बावळे बाबा उखाणा घेणार, एक दिवस बावळे बाई उखाणे घेण्याचा चॅलेंज, असे फालतू चॅलेंज व्हिडिओ बनवून यांनी युट्यूब वर तळ ठोकला। एका व्हिडिओ मध्ये तर बावळे बाबा स्वतःच्या बायकोची म्हणजे बावळेबाईंची ओळख करून देत होते की तिचा अपमान करत होते, ते त्यांचं त्यांनाच माहिती। पण बोलले खरं की या बाईकडे बघून तुम्हाला वाटेल की ही किती अडाणी मुलगी आहे, आणि त्यावरती बावळेबाई बत्तीशी दाखवत बसल्या होत्या। ह्या ज्या क्रिंज आंटीज आहेत ना युट्यूब वरच्या, यांना खरंच सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे वाटते। म्हणजे नवरा एवढा लाखो लोकांसमोर ऑन कॅमेरा वाटेल ते बोलतोय आणि या हसून हसून त्यांच्या बोलण्याला प्रोत्साहन देत आहेत। अहो बावळे बाबा, मी काय बोलते, तुमची बायको अडाणी आहे असं वाटायचं काय आहे, दिसतेच आहे ती अडाणी। वागण्या आणि बोलण्यावर ना सगळ्यांना माहिती आहे ती अडाणीच आहे। नुसतं उगाच फेकाफेकी करायची म्हणून तिने एमकॉम केलेलं दिसतंय। वागण्यातून बोलण्यातून जराही वाटत नाही की तिचं खरंच एवढं शिक्षण झालं आहे। हा माणूस ना स्वतःच्या बायकोचे दोष दुनियेला सांगत असतो, काय तर हिचा आणि ऍक्टिंगचा दूरपर्यंत संबंध नाही आहे काहीच। हिचं आयुष्य फक्त व्हॉट्सअप पुरतं मर्यादित होतं, आता कुठे इन्स्टा आणि युट्यूब वरती थोडं तरी ऍक्टिव्ह असते। तसं बघायला गेलं ना मंडळी, तर हा माणूस त्या बायकोमुळेच फेमस झाला आहे। याचा ऍक्च्युली टिकटॉक वरती काहीच नव्हतं चाललं। एक तो टेक रिलेटेड व्हिडिओ केला होता याने आणि त्याच्यावरती 22 मिलियन व्ह्यूज आले होते। त्यामुळे मागे ती 100% चोंबडी बाई बोलत होती ना, माझा मित्र आहे टेक मध्ये, टेक रिलेटेड त्याला सगळी माहिती आहे, तो हाच बावळे बाबा होता, ज्याला स्वतःला काही अक्कल नाही आहे काडीची। ज्या माणसाला काडीची अक्कल नाही तो लोकांना सल्ले देतो टेकचे, हा तर सगळ्यात मोठा जोकच झाला। याचं नॉलेज पण बघा मंडळी,
काय तर या चोमड्या बाईला त्या टांजल टिंडेने प्रायव्हसी टाकली होती ना, तर तिला याने सांगितलं काय तर की तू व्हिडिओज डिलीट मारून टाक सगळे. अरे असला कसला हा अर्धवट ज्ञान असलेला टेकचे व्हिडिओ बनवतोय. उद्या त्या चोमड्या बाईला सांगेल, अगं चोमडे बाई तुझा चॅनल डिलीट कर, लोकांना तुझं थुकरट रिएक्शन नाही आवडत आहे. मग काय ती चोमडी बाई लगेच चॅनल डिलीट करणार आहे का? अशा लोकांचं जर ऐकलं तर झालं. मग ह्या माणसाला एवढी साधी अक्कल नाही का? तिला सांगायचं होतं प्रायव्हसी आली आहे तर काउंटर मेल कर ना. ह्याला स्वतःला एवढी साधीशी गोष्ट माहिती नाही. असो, तर मी काय बोलत होती मंडळी, याचा एकच व्हिडिओ तो व्हायरल झाला होता. मग याने युट्यूब वरती बायको दाखवून पैसे कमवायला सुरू केलं. बायकोची खिल्ली उडवायची, तिला कमीपणा दाखवायचा आणि 5 चॅलेंज खेळायचं. असंच करून याने लाखो सबस्क्रायबर्स गोळा केले. 1 लाख सबस्क्रायबर्स जेव्हा पूर्ण होतात युट्यूब वरती, तेव्हा त्या व्यक्तीला सिल्वर प्ले बटन मिळते. ते तर याला मिळालंच आहे, पण आता 10 लाख झाले की गोल्डन प्ले बटन मिळेल ना, म्हणून हा आता सध्या धडपडतोय. ह्याच्या एवढा मूर्ख माणूस ना, खरं सांगू तर तो पत्रास्टेचा केअरटेकर पण नसेल. ह्याची बायको जेव्हा फर्स्ट टाइम प्रेग्नेंट होती, तेव्हा तिचा डोळ्या जेवणाच्या व्हिडिओ मध्ये याने पूर्ण ऍड्रेसच दिला होता आणि बोलला काय तर सगळ्यांनी या प्रोग्रामला. हे लोक आधी स्वतःचं पर्सनल लाईफ पब्लिक करतात, शिशू सगळं दाखवत बसतात आणि मग कोण काय बोललं की यांना नको तिथे झोंबायला लागते. आता एवढे 7-8 लाख अंधमंद भक्त आहेत ह्याचे, तर या लोकांनी कसं राहायला पाहिजे? त्या बावळेबाईने तरी नीटनेटकं राहायला पाहिजे, पण ती पण गबाळ्यासारखी कॅमेरा समोर बत्तीशी दाखवत असते. अशा लोकांना बघितलं ना की खरंच तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. म्हणजे लोक कोणाला पण बघतात का? अशा फालतू लोकांचे जर लाखो सबस्क्रायबर्स असू शकतात, तर मग मला समजत नाही यापेक्षा खूप छान क्वालिटी कंटेंट माझे मंडळी ज्यांचे युट्यूब वरती चॅनल आहेत त्यांचे व्हिडिओ असतात. आणि खरंच मंडळी, तुमच्यापैकी ज्यांचे चॅनल आहेत, ज्यांनी मला सांगितलं आहे, मी सगळ्यांना सबस्क्राईब केलेलं आहे. मी आवडीने तुमचे व्हिडिओज बघते आणि खरंच मला आवडतात ते. मी नेहमी हाच विचार करते की जर जे क्रिंज लोक आहेत, जे काही थिल्लरपणा करून त्यांचे सबस्क्रायबर्स वाढतायत, मग तुमच्यापैकी जे कोकणातल्या रीती दाखवतायत, पारंपरिक रेसिपी बनवून दाखवतायत, त्यांना तर मिलियन्सने व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स असले पाहिजे होते, नाही का? आता या माणसाने सुरुवातीच्या व्हिडिओ मध्ये फक्त बायको आणि भाची दाखवूनच व्ह्यूज कमावले होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, मागे याने सजमेराचं फेक प्रमोशन केलं होतं. जसे या लोकांचे भक्त वाढतात ना, तसे या लोकांचं फेक प्रमोशन करणं सुरू होते. यांचं सगळं एकतर भोळ्या भाबड्या जनतेच्या जीवावरतीच सुरू आहे, परंतु त्याच जनतेला हे लोक असले फेक प्रमोशन करून वेडा बनवण्याचं काम करतायत. आता या ज्या नेहमी रडत असणाऱ्या बावळेबाई आहेत, त्यांनी स्वतः तरी त्या साड्या कधी उभ्या आयुष्यात यूज केल्या आहेत का? तर नाही. नुसतं ज्यांच्या जीवावरती दुकान चाललंय त्यांनाच चुना लावण्याचं काम करतायत हे लोक. पहिल्यांदा जेव्हा यांना बाळ झालं, तेव्हा पण झाल्या त्या बाळाला दाखवलं. त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन पण धिंगाणा घातला होता. त्या बावळेबाईला बोलता येत नव्हतं, तरी तिच्या तोंडावरती झूम करून कॅमेरा मारत होता हा माणूस. एखाद्याचा जीव गेला खड्ड्यात, पण व्हिडिओ महत्वाचा आहे. या लोकांना कॉन्टेंटची कमी नसली पाहिजे. व्हिडिओसाठी आणि कॉन्टेंटसाठी ना कोणत्याही थराला जातील हे असले क्रिंज व्लॉगर्स. यावेळी आता बायको प्रेग्नेंट होती, तर तिला ट्विन्स होणार की सिंगल चाइल्ड या टॉपिक वरती पण हे लोक व्हिडिओ बनवून झाले आहेत. खरं म्हणजे प्रेग्नन्सी हे पण कॉन्टेंट साठीच होतं. आधी 9 महिने प्रेग्नन्सी जर्नी शूट करायची. आज एवढ्या उलट्या केल्या, आज एवढ्या वेळा चक्कर येऊन पडली, आज जेवणच गेलं नाही, आज सोनोग्राफी केली, या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचे. वेडेवाकडे टायटल आणि थंबनेल ठेवायचे. त्यानंतर एकदा बाळ झालं की मुलगा झाला की मुलगी झाली हे ओळखा पाहू असे व्हिडिओ बनवायचे. बाळाने आज एवढ्या वेळा शी केली, बाळाने एवढ्या वेळा आज शू केली, बाळासाठी आम्ही हे डायपर वापरतो, बाळासाठी आम्ही इकडून कपडे घेतले, असले रटाळ व्हिडिओ बनवायचे आणि डॉलर्स कमवायचे. एकदा का बाळाचा जन्म झाला की कॉन्टेंटची काही कमी नाही, व्ह्यूज पण येणार आणि डॉलर्स पण लाखोने छापणारे लोक. आता याने मुद्दाम जेव्हा प्रेग्नन्सी रिव्हील केली, तेव्हा ट्विन्स होणार असं करून गाजावाजा केला होता. त्यानंतर ट्विन्स असल्यामुळे डबल त्रास होतोय असं व्हिडिओ केले होते. त्याच्यानंतर मग एका व्हिडिओ मध्ये याने डिक्लेअर केलं काय तर ट्विन्स नसून सिंगल चाइल्ड आहे. कमाल आहे बाबा या लोकांची. एवढा नालायक माणूस आहे ना हा, की बायको पडली होती प्रेग्नेंट असताना, तेव्हा ती रडत होती, तरी तिचा रडतानाचा पण याने व्हिडिओ बनवला होता. म्हणजे हा किती निर्दयी माणूस आहे ना. याला काहीच वाटलं नाही का बायको एवढी रडते, पण ह्याला व्हिडिओ काढायची पडली होती. ह्याचा भाऊ पण ना ह्याच्या सोबत राहून त्याच्यासारखाच अडाणी झालाय. काय तर आईला एप्रिल फुल बनवायला म्हणून होणाऱ्या बायकोला घेऊन आला आणि सांगितलं तिला की आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. म्हणजे कॉन्टेंट साठी किती खाली पडावं ना एखाद्याने. मला एक समजत नाही, या अशा खोट्या लोकांना सुखाची झोप तरी कशी लागत असेल हो मंडळी. असं साध्या भोळ्या लोकांना मूर्ख बनवून. ह्याचा बघून ह्याच्या भावाने पण लग्न झाल्या लगेचच व्लॉगिंग सुरू केलं आणि त्याचं कॉन्टेंट पण ह्याच्यासारखंच शी शू कचरा कॉन्टेंट.
तो माणूस पण एवढा निर्लज्ज आहे ना की बायकोनी प्रेग्नन्सी टेस्ट केली होती तर प्रेग्नन्सी किट पण त्याने दाखवला। ह्या अशा लोकांना कसे काय भक्त बघतात, खरंच कमाल वाटते मला त्यांची। यांचा ऑडियन्स पण ना ह्यांच्यासारखाच थर्ड क्लास असणार आहे, हे यावरून सिद्ध होते। आता बावळे बाबांची बायको प्रेग्नेंट होती तर नुसतं प्रेग्नेंट असल्यापासून तिच्या मागे मागे कॅमेरा घेऊनच फिरत होता। वॉशरूमला वगैरे जाताना तरी तिला एकटं सोडत होता हा माणूस की नाही ते त्यालाच माहिती। मला तर असं वाटते तिथे पण हा कॅमेरा घेऊन गेला असेल आणि शूट करून ठेवलं असेल। एक दिवस बघा मंडळी, जेव्हा यांच्याकडे कॉन्टेंट संपेल ना तेव्हा प्रेग्नेन्सी मध्ये बायकोने अशी शी केली होती बघा, बायकोनी अशी शू केली होती बघा, असले व्हिडिओज टाकत बसेल। बायकोचं सीझर झालं त्याच्यावरती पण याने व्हिडिओ बनवलाय। काय माणूस आहे ना हा, म्हणजे कशाचाही हे लोक कॉन्टेंट बनवतात आणि कसलाच मागचा पुढचा विचार न करतात। ते पण हे लोक जे क्रिंज व्हिडिओज बनवतात त्याच्यावरती जर कोणी रिॲक्शन दिलं ना की मग यांना बरोबर मिरची झोमते। असल्या क्रिंज व्लॉगर्सला ना खरंच बॅन केलं पाहिजे युट्यूब वरती। काय मंडळी, तुम्हाला या बावळे बाबांबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा। आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते। तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा। आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।